हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? वेल अँड गुड. ओके, आज आपण मेंटल हेल्थ नर्सिंगमधील मेंटल हेल्थ टीम हा कन्सेप्ट शिकणार आहोत. ओके, तर नावावरूनच कळते की मेंटल हेल्थ टीम म्हणजे काय? एक गट और अ ग्रुप. ओके, तर काय आहे मेंटल हेल्थ टीम? It refers to collaboration between members of a different discipline who provide specific services to the patient. म्हणजेच काय, वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेली लोक, ओके, और वेगवेगळ्या पदांवरती असलेली लोक जी एकत्रित येतात, कोलॅबोरेट करतात आणि स्पेसिफिक सर्व्हिस द्यायला बघतात. कोणत्या पेशंटसाठी? मेंटली इल पेशंटसाठी. यालाच काय म्हणायचं? मेंटल हेल्थ टीम. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ अ मेंटल हेल्थ टीम. याच्यामध्ये आता कोण कोण येते मेंटल हेल्थ टीमचे मेंबर्स कोण कोण आहेत बघूया. फर्स्ट इज अ सायकॅट्रिस्ट. ओके, सायकॅट्रिस्ट काय आहे? इट इज अ मेडिकल प्रॅक्टिशनर विथ स्पेशल ट्रेनिंग इन सायकॅट्री. ही व्यक्ती कोण आहे? मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, ज्याच्याकडे काय आहे? स्पेशल ट्रेनिंग आहे. कशामध्ये? सायकॅट्रिकमध्ये झालेलं. ही इज अकाउंटेबल फॉर द मेडिकल डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. यांची काय जबाबदारी आहे सायकॅट्रिस्टची? की मेडिकल ट्रीटमेंट द्यायची आणि योग्य ते निदान पेशंटचं झालं पाहिजे. ओके, पेशंट अदर इम्पॉर्टंट फंक्शन्स आर. पेशंट रिलेटेड काय काय आहेत आता ह्यांचे फंक्शन सायकॅट्रिस्टचे? फर्स्ट फंक्शन काय? ॲडमिटिंग पेशंट इन टू ॲक्यूट केअर सेटिंग. ओके, पेशंटला ॲडमिट करून घेणे. सेकंड, प्रिस्क्रायबिंग अँड मॉनिटरिंग सायकोफार्मॅकोलॉजिक एजंट्स. ओके, सेकंड थिंग काय आहे? ॲडमिट झाल्यानंतर जे काही औषधं लागणार आहेत किंवा जे काही त्यांना सायकोफार्मॅकोलॉजिक जे काही एजंट्स लागणार आहेत, मॉनिटरिंग करायचं आहे त्यांचं. ओके, व्हायटल्स, तर ते मॉनिटरिंग केलं गेलं पाहिजे. ॲडमिनिस्टरिंग ECT, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह therapy, which is the most important thing in psychiatric or a mental ill patient. Conducting individual and family therapy. हे नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण बघणार आहे की इंडिव्हिज्युअल आणि फॅमिली थेरपी काय आहे. ओके, पार्टिसिपेटिंग इन इंटरडिसिप्लिनरी टीम मीटिंग. इंटरडिसिप्लिनरी जी काही टीम मीटिंग आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणे. ओनिंग टू देअर लीगल पॉवर टू प्रिस्क्राईब टू राईट orders. Psychiatrist often function as a leader of a team. सायकॅट्रिस्ट हे काय आहेत? टीम लीडर म्हणून यांना ओळखलं जाते. कोणाला? सायकॅट्रिस्टला. ओके, नेक्स्ट आहे ते सायकॅट्रिक नर्स. आता आपला रोल चालू झाला बरं का. सायकॅट्रिक नर्स, इट इज रजिस्टर्ड नर्स विथ स्पेशलाइज्ड ट्रेनिंग इन द केअर अँड ट्रीटमेंट ऑफ अ सायकॅट्रिक पेशंट. ही अशी व्यक्ती आहे जी स्पेशलाइज ट्रेनिंग घेतली आहे. कशामध्ये? केअर अँड ट्रीटमेंट ऑफ अ सायकॅट्रिक पेशंट. सी मे हॅव अ डिप्लोमा, MSc, MPhil, PhD इन सायकॅट्रिक नर्सिंग. ओके, नेक्स्ट आहे सायकॅट्रिक नर्स फंक्शन इन्क्लूड. आता सायकॅट्रिक नर्सचे काय काय फंक्शन आहे? ॲडमिनिस्टरिंग अँड मॉनिटरिंग द मेडिकेशन. म्हणजेच काय, पेशंटला योग्य रीतीने गोळ्या औषधे देणे. असिस्टिंग इन न्यूमरस सायकॅट्रिक अँड फिजिकल ट्रीटमेंट. जे काय नंबर ऑफ सायकॅट्रिक अँड फिजिकल ट्रीटमेंट आहेत पेशंट रिलेटेड, त्याच्यामध्ये काय असिस्ट करणे डॉक्टरांना. पार्टिसिपेट इन अ इंटरडिसिप्लिनरी टीम मीटिंग्स. म्हणजे जे काय वेळोवेळी मीटिंग घेतल्या जातात इंटरडिसिप्लिनरी, त्याच्यामध्ये सहभागी होणे. टीच पेशंट अँड फॅमिलीज. पेशंटला हेल्थ टॉक देणे और त्यांचे काय डाऊट्स असतील, फॅमिलीजचे काय डाऊट्स असतील ते क्लिअर करणे. ओके, टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पेशंट्स रेकॉर्ड. खूप इम्पॉर्टंट आहे सायकॅट्रिकमध्ये. ओके, पेशंटचे जे काय रेकॉर्ड आहेत त्याच्यासाठी सायकॅट्रिक नर्स रिस्पॉन्सिबल राहते. ॲक्ट ॲज अ पेशंट्स ॲडव्होकेट. ॲडव्होकेट म्हणजे काय? वकील. ओके, पेशंटचं वकील म्हणून नर्सला काम असतं. त्याच्यानंतर आहे अ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणजे काय? शूड हॅव अ मास्टर डिग्री इन अ सायकॉलॉजी और PhD इन clinical psychology with specialized training in mental health setting.
काय आहे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. सायकोलॉजिस्ट म्हणजेच काय, स्टडी ऑफ सायकोलॉजी ज्यांनी केले, ज्याच्यामध्ये मास्टर आहेत, MSc आहे और PhD डिग्री घेतलेली आहे सायकोलॉजीमध्ये, ते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहे. ही इज अकाउंटेबल फॉर सायकोलॉजिकल असेसमेंट, टेस्टिंग अँड ट्रीटमेंट. सायकोलॉजिकल जे काय असेसमेंट आहेत, टेस्ट आहेत सायकोलॉजिकली आणि ट्रीटमेंट, याच्यासाठी ते रिस्पॉन्सिबल आहेत. ही ऑफर्स डिरेक्ट सर्व्हिसेस सच ॲज इंडिव्हिज्युअल, फॅमिली और मॅरिटल थेरपीज. हे काय करतात, थेरपीजमध्ये ऑफर करतात ते. नेक्स्ट आहे सायकॅट्रिक सोशल वर्कर. सोशल वर्कर म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, सामाजिक कार्यकर्ते. याच्यामध्ये काय आहे, शुड हॅव अ मास्टर डिग्री इन अ सोशल वर्क और अ PhD डिग्री विथ स्पेशलाइज्ड ट्रेनिंग इन अ मेंटल हेल्थ सेटिंग. ही इज अकाउंटेबल फॉर फॅमिली केसवर्क अँड कम्युनिटी प्लेसमेंट ऑफ अ पेशंट. ही कंडक्ट ग्रुप थेरपी सेशन. ही एम्फसिस इंटरव्हेन्शन विथ द पेशंट इन सोशल एन्व्हायरमेंट इन विच ही विल लाईव्ह. ओके, म्हणजे समाजाच्या दृष्टीनं जे काय महत्त्वाचं आहे, म्हणजे समाजामध्ये राहून जे काम करतात त्यांनाच काय म्हणायचं, सोशल वर्कर. म्हणजे कम्युनिटीमध्ये जाऊन, ओके, ग्रुप थेरपी, ग्रुपने एकदम थेरपीज देतात, तर त्याला म्हणायचं सायकॅट्रिक सोशल वर्कर. नेक्स्ट आहे an occupational or activity therapist. It is an accountable for recreational, occupational and activity programs. He assists the patient to gain skills that help them cope more effectively, to gain or retain employment, to use leisure time. याच्यावरून काही कळालं का की सायकॅट्रिक और मेंटली इल पेशंट जे असतात ते राख्या बनवतात किंवा आकाशकंदील बनवतात, असे रिक्रिएशनल ऑक्युपेशनल थेरपीज दिल्या जातात त्यांना, की जेणेकरून ते त्याच्यातून काहीतरी एम्प्लॉयमेंट मिळू शकते, त्यांचं स्किल वाढू शकतं. ओके, त्यासाठी ऑक्युपेशनल और ॲक्टिव्हिटी थेरपिस्ट. त्याच्यानंतर आहे काउन्सिलर. काउन्सिलर म्हणजे काय, जो काउन्सिलिंग करतो. सपोर्टिव्ह, ओके, इट प्रोव्हाइड बेसिक सपोर्टिव्ह काउन्सिलिंग अँड असिस्ट इन सायको एज्युकेशनल रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज. त्याच्यानंतर आहे फार्मासिस्ट और डायटिशियन. फार्मासिस्ट म्हणजे माहीत आहे सगळ्यांना, टॅबलेट्स, इंजेक्शन्स प्रोव्हाइड करणारे. डायटिशियन म्हणजेच काय, पेशंटच्या डाएटकडं लक्ष देणारे, काय खाल्लं पाहिजे, काय घेतलं पाहिजे पेशंटने, न्यूट्रिशन मेंटेन करणे पेशंटचं. मेंटली इल पेशंट आता आपण आधी बघितलं, डिप्रेशनमध्ये ॲपेटाईट कमी होतो, तर त्या पेशंटमध्ये डाएट कसा दिला गेला पाहिजे. ओके, हे सगळं काय करतात, डायटिशियनचं वर्क आहे.